नमस्कार. आज आपण लक्ष्मी टाकळी पंढरपूर इथं आलो आहोत आणि जे आपले खरडला आणि आता गोडीला दोन्ही टायमाची ट्रीटमेंट घेतली आणि ह्या टायमाला पण सुद्धा ते खरडपासून आपल्यासोबत काम करत आहे. त्यांचं मनोगत थोडक्यात ऐकू. नमस्कार. माझे नाव दिगंबर संदीपान जाधव, राहणार लक्ष्मी टाकळी. माझा हा प्लॉट 1300 झाडांचा प्लॉट आहे. मी गेल्या वर्षी एप्रिलपासून साहेबांकडे दिलता आणि तिथून पुढं साहेबांचं नियोजन सगळं केल्यानंतर ज्या वेळेला साहेब मार्चमध्ये आलते मालाच्या अवस्थेमध्ये पाणी उतरलं ते त्या टायमिंगला. हे आपलं 1300 झाडांचा जो प्लॉट आहे, माझे इथून 8 वळी आणि इथून 8 वळी दोन्ही प्लॉट आहेत. तर ह्या वळींना माझ्या 8 वळींना बंच थोडेसे मी कमी ठेवले होते आणि ह्या साईडला थोडेसे जादा म्हणजे वांस काढताना काही लोक म्हणले जरा थोडासा माल जादा राहू दे. मला साहेब आल्यानंतर म्हणते ह्या साईडचा जो बंच आहे हा बंच एक नंबर होणार आणि इकडे जरा थोडासा मला थोडासा फरक जाणवणार. की मला प्रत्यक्षात अनुभव आला की ज्या वेळेला माल तो कटिंग झाली त्यावेळेला अनुभव आला की ज्या 8 ओळीत माल कमी होता त्या ओळीतच माझा माल जादा निघाला आणि ज्या 8 ओळीला माल जादा होता तिथं मला एक ते 1.5 टनाला थोडंसं कमी निघालं, झटका बसला थोडा मला. आणि ह्या वर्षी एप्रिलचं नियोजन एक नंबर झालेलं आहे. आता काडी चांगली आमची पूर्ण सुरुवातच छटणीपासून पाऊस चालू आहे. तरी आमच्या बागेमध्ये करपा किंवा डावणी वगैरे असं बघायला म्हणजे अजिबात काय डावणी वगैरे आमच्या प्लॉटमध्ये नाही. आमची छटणीची तारीख आहे 22 मे. पूर्ण पावसामधला प्लॉट आहे. साहेबांची सुरुवातीपासून जे शेड्यूल देत होते आम्हाला, सुरुवातीला 8 दिवसाचा दिला, नंतर थोडेसे 10 दिवसाची वाढवत असे. जर मध्ये जर शेड्यूलमध्ये जर काय आपल्याला शंका वाटली तर साहेबांना आम्ही कॉल केला की साहेब आम्हाला लगेच रिप्लेसमेंट देऊन किंवा औषध काय जर न मिळलं तरी आम्हाला साहेब हे आता औषध बदलून देत होते. बाबा आपल्याकडल्या साईडला हे औषध मिळत नाही, त्याच्यासाठी आम्हाला लगेच आणि मार्गदर्शन इतकं म्हणजे व्यवस्थित आम्हाला की कुठल्याच बाबतीत अडचणी येऊ दिली नाही आतापर्यंत. आपण फोन केला की लगेच फोन उचलणार, मार्गदर्शन एक नंबर आपल्याला वाटलं. आता चालू तर म्हणलं तर तरुण मुलांनी म्हणजे तरुण शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेणं हे गरजेचं आहे. कारण का आम्ही स्वतः आता 2 वर्ष झालं मी अनुभवलं आहे की बरेच ठिकाणी बघितलं मी. आता 2 वर्ष मी स्वतः 2 वर्ष सुरुवातीला बाग केली. खर्चाचा बजेट किंवा आपल्या डोक्याला ताण नाही. आपल्याला म्हणजे साहेबांना जरी काय अडचण आली फोन केला तरी साहेबांनी हे करा ते करा जर सांगितलं तर कुठल्याच बाबतीत आपल्याला अडचण आली नाही. आणि तरुण शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेणं हे चांगलं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं.